एक वेळा देवाचा प्रतिज्ञा केली देवा ए बाबा मोकळं कर एक वेळा करी या दुःखा देव म्हणतो ए बाबा कसं मोकळं कर मला पहिले काहीतरी द्यावं लागते येशी तेव्हा ऐसा सशी भगवान पहिले लेता है बाद में और भगवान जब देता है तो चप्पल फाड़ के तुरंत बोला भगवान जब देता है तो चप्पल फाड़ के देता है भगवान जब देता है तो चप्पल फाड़ के देता है और जब लेके जाता है ना तो पराठा लाल पड़ता है त्याचे देणं तसं आहे साधी गोष्ट नाही जीव म्हणतो देवा ए देवा अरे बाबा मी तुला प्रतिज्ञा करतो काय करतो आठवीन पाय तुम्ही देवाजवळ प्रतिज्ञा केली देवा तुझं भजन करीन बापा मी करीन रे बापा कसं करीन सप्त्यापुरतं सप्ताह असे गेलो होती त्यात बाया आता 8 दिवस महाराज मा घरी म्हणतात त्या बाईला दिसू द्या कोण आहे लांडे महाराज त्याला काय धंदे आहे तो माय अखंड आता मला सांगा याच्यात कोण कोण बसलं कोणाचं भजन आहे अखंड हिच्यामध्ये संत महात्मे रात्रणाकडे दिवसनाकडे अंगी फेरे विषय तो त्यांचा दिनरजनी गोविंदाचे आता रात्रंदिवस भजन कोणाचं आहे नाही हो मला काय सांगू बाबा मी काल ज्या गावात कीर्तनाला गेलो महेश महाराज आम्ही गेलो आम्हाला तो मंडप दिसेना मंडप त्याच गावातला एक माणूस उभा होता त्याला आवाज दिला भाऊ इकडे आहो भागवत सप्ताह कोटी चालू आहे तो म्हणे भागवत आहे का आमच्या गावात म्हटलं तरी तेही माहित नाही का आपल्याला काय करावं लागते महाराज आपले लेकरं भले आपले ढोरं भले आपली म्हैस बरी आपली ड्युटी बरी आपल्याला काय करावं लागते त्या भागवताशी अरे कठीण काम आहे आले तसे सकाळी उठणे तोंडुने ड्युटीवरून घरून ड्युटीहून घरून एका जणांना घोडं चोरलो अकोल्यातून आणि रातोरात चोरीचं घोडं नेलं तेलाराच्या बाजारामध्ये मांडलं घोडं पहिल्या गिरेकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000 ते गिरेक म्हणे 10,000 एवढं महाग असते करायच्या आणि मला चोरून आलेला आहे का आणलं होतं चोरून दुसऱ्या गिरेकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000 तिसऱ्या गिरेकाला घोडं केवढ्याचं म्हणे 10,000 गिरेक हुशार होतं गिरेक म्हणे काही हरकत नाही 15,000 घ्या पण पहिले मला या घोड्यावर बसून पाहू दे मग पैसे देईन म्हणे काय हरकत नाही बसा हे जे त्या घोड्यावर बसलं जे गेलं तर अजूनही वापस नाही संध्याकाळला बसलं असं घोडं येतं मग संध्याकाळ झालं त्यांनी पहिला भाव विचारला होता ते गिरेकाला का घोडं दिसत नाही राजा घोडं दिलं वाटते हो राजा दिलं केवढ्यात दिला हो म्हणजे आणल्या भावातच दिलं म्हणजे आणलं आणि गेलं काय हित केले बरेचसे लोक म्हणतात महाराज आम्हाला काय देवाची जरूरत नाही आमचा गणपती
आहे, गाडी आहे, बंगला आहे, टीव्ही आहे, कूलर आहे. आम्हाला काय देवाची जरूरत आहे एवढा ऐका. प्रत्येक कीर्तन मी सांगतो हे, तुम्हाला देवाची जरूरत नाही, मला मान्य आहे दादा, मान्य आहे, पण देवाला तुमची जरूरत आहे. ओ बाबा, बाबा, देवाला तुमची जरूरत आहे, लक्षात ठेवा. कीर्तन सुटलं, तुम्ही घरी गेले, झोपले, तुम्हाला सकाळी कोणीतरी उठवणार आहे ना, आहे ना. बस एवढं लक्षात ठेवा. संपलं कीर्तन, चाललो घरी, मला कोणीतरी उठवणार आहे. ज्या दिवशी तुम्हाला कोणीतरी उठवणार सापडणार नाही, त्या दिवशी तुमच्या घरी गर्दी झाल्याशिवाय राहणार. टाळ्या वाजवत ना. चाले हे शरीर किती वय झालं तुमचं? वय किती झालं? किती? 65. तुम्ही बाप्पू? हा, तुमचं वय किती? किती? 75. ते चष्म्याला बाप्पू किती? 77 पाहून घ्या. 77. तुम्ही ते मोफलरवाले बाप्पू? हा, कोणाची? आकडे पाहिजे, आकडे हे पाहिजे. ते लोक त्या टॉकीत जायला पाहिजे होते ना. काही जवान गेले, जवान यंग विठ्ठलभाऊ साबळे, आमच्या पाराचे दायमा महाराज यंग गेले, यंग. आमच्या पाराचे तरुण पोरं गेले 25. असे खोकले. आता हे 85 वर्ष झाले. ए पोरे हो, पोरो, त्याचे चेहरे पा, चेहरे पा, चेहरे पा, त्याचे चेहरे पा, त्या बाद चेहरा पा. 85 वर्षाचा सफरचंदा सारखा हो पा. तुमचे चेहरे पाहिले गाड्यावरच्या फुगी खाऊ झाले बाई तुम्ही. का बरं बसला बाप्पा? बाप्पू, मला तुम्हाला एक प्रश्न आहे आता. ऐका, आवाज येते ना? आवाज तिकडे आवाज येते ना? नाही म्हणतात ते, नाही म्हणतात. आता 85 वर्ष झाले तुम्ही या बसला इथे या मंडपात. ही मेहरबानी कोणाची आहे? हा, कोणाची? तरी वर्गणी देत ना राजा. शब्द लिहून घ्या, लिहून घ्या. 85 वर्षाच्या मात्र दवाखान्यात भरती केलं. भरती ऑपरेशन चाललं 2 तास. ऑपरेशन संपलं पण डॉक्टरला 12 लाखाचं बिल दिलं असतात. 12 लाख मात्रांनी बिल पहिल्यांदा लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब म्हणतात, का लढता तुम्ही? का लढता? पैसे जास्त झाले म्हणून लढता? म्हणजे नाही साहेब, मी त्यासाठी नाही लढत. शब्द लक्षपूर्वक काय का पटलं तर फक्त टाळ्यावर जा. का मला लढता? मी यासाठी लढतो म्हणे साहेब. 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं, त्याचे तुम्ही 12 लाख काढता. ज्या परमात्म्याने माझं 80 वर्ष हृदय सांभाळलं, त्या परमात्म्याने मला 2 बोटाची चिठ्ठी नाही पाठवली. इलेक्ट्रिक बिल नका बरोबर आहे. इलेक्ट्रिक बिल, हे बिल काय होते? लाईन कट होते ना? हे कसं समजते तुम्हाला? हा, मग तुमचं 2 मीटर कट चालून राहिला आहे मीटर तुमचं. आणि त्यानं जर लाईन कट केली तर मग त्यानं लाईन कट केली की मग म्हणतात वारं गेलं. वारं नाही गेलं ते मला फेस काढला तुमचा. नाही म्हणत लोक. आता हे तरुण पोरं आम्हाला म्हणतात की आम्ही 40 वर्ष झाले कीर्तन करू बॉल गेले पाहिजे. आम्हाला पोरं सांगतात, ओ महाराज तुम्ही साधू लोक काय सांगता राजा? लोक चंद्रावर गेले, तुम्ही घोंगड्यावर जा. अजून तुम हमको मत सांगो, तुम हमको सांगोच ना.
तुमको ऑफिस आना पडेल. खरंच काळ बदलला, लय काळ बदलला बरं. पहिले लग्नात रेडिओ रेडिओ. बापू तुम्हाला भेटला असेल तो रेडिओ लायना. हे आकाशवाणीचे जळगाव केंद्र आहे. आता थोड्याच वेळामध्ये बिनाका गीत मला चालवते. मस्त आबा लावतो असा आजीबाची मस्त अशी दुनिया बनाने वाले. ते जुने असा रेडिओ असतो पहिले. तो रेडिओ गेला मंडपातला रेडिओ. मग मंडपात घड्याळ आली. सासऱ्यानं घड्याळ दिली. मग मंडपात सायकल आली. सासऱ्यानं सायकल बी गेली. मग मंडपात तो टीव्ही आला, पांढरा टीव्ही. तो टीव्ही गेला मंडपातला. मग मंडपात सायकल आली, टू व्हीलर आली. टू व्हीलर मंडपातली गेली. मग मंडपात आली मोठी गाडी दिली. आता म्हणतात काहीच नको देऊ. तुम्ही आता एक काम करा रे बरोबर, 3.5 मीटर भगवा कपडा घ्या. पण मला सांगा चला तू उभा राह रे, उभा राह. तुझ्या मामाला पोरगी आहे काय? हा झाला घुटलं मग त्याला काम. तुझ्या मामाने रे हा का बचत करता बस झाली. विठाला आमच्या एका टाळाकडे 150 पोरी पाहिल्या. 150 पोरी मला म्हणाराच्या पाहणार पोरगी मग आम्ही पोरगी पाहायला गेलो. पोरगी कशी होती? नाटकाला पसंत आहे का? म्हणे पसंत आहे म्हटलं. अहो हे पोरो राजा त्या पोरीले पोरो जरी असले तरी करायला तयार आहेत. आता नाटकाला पसंत म्हणे सारी पसंती झाली. त्या पोरीची माय मंडपात आली. ते पोरीची माय म्हणे मी हाटेल वाल्याला पोरी देईन पण यायला देत नाही. नाटक सांग बाबा काय झालं? नाटक बाई कोण पोरगी देत ना तुम्ही? म्हणे काय पोरगी द्या म्हणे महाराज. सकाळी पहिले म्हणत पाहिले आता लय बेकार काम होईल. लय मशीन निघल्या आता. आमच्या पाराची मशीन आली आहे. आता मशीन पाय कशी आहे? इकडून गुळ टाकायचा, हरभरा टाकायची, इकडून उडा टाकायचा, पूर्णाची पोळी भाई. लाटायचं कामच नाही. त्या मशीनमध्ये टाकलं पूर्णाची पोळी भाई. आता पुढच्या वर्षी अजून एक मशीनी पाहुणा घरी आला, मशीनीत टाकला, जेवला की भाई बाळू पाटील असं कीर्तन पाहिजे. चला विठाला. अजून एक मशीन आता आंघोळीची मशीन. आंघोळीची ते आणाच लागते ते कारण अंग धुणं जीवर काही केलं पाहिजे. अंग धुणं ते बाईमध्ये पाणी टाकलं. पाणी टाकलं ना. हा पाणी टाकलं ना राजा. शाळा करणं अरे अंग धुणं आता मशीन किती वाजले? 12 आले का पाहुणा टेका पाहुण्याला मशीनीत अंग धुवायले. मशीनीत पाहुण्याला अंग घ्यायला टाकलं, लाईन गेली. दादा अब हमारी बात सुनो. तुम बोलते ना चंद्रावर गेली. अब हमारी बात सुनो. तुमको आना पड़ेगा ये दरबार में बाबा. अब हमारी बात सुनो भैया. तुमने जो आज खाना खाया, तुमने जो आज फराळ का किया, अशी मशीन आणा. तुम्ही फराळ त्या मशीन मध्ये टाका आणि त्यातून रगत बाहेर काढून टाकला. रगत आहे मशीन अशी आहे. आहे नाही. शाबास. टाळी वाजवा पुरा. टाळी वाजवा. वाह. उठा हात का
अजून राहिला का कोणी वाक्य येतातले का जे औट हात का मानव दे तुझे दिया भगवान ने जिंदगानी दी है बोल के खाओ काय पिओ रे खरोखर महाराज हे मंडळी भाग्यवान आहे हे पोरं कीर्तनात बसलेत आज या पोरासाठी टाळ्या वाजवा तरुण पोरं कीर्तनात बसले म्हणजे भाग्य बोल पाटील आता येईल ऐकून येईल काय करता सांगून बाबा एक गँग हे महत्वाची आता 90% पोरं व्यसनाधीन झाले महाराज 90% गोष्ट नाही घेऊन राहिले पोरं गोष्ट घेत नाही की म्हणजे डीजे 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 बारीक 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 व्यसनाधीन झाले पोरं व्यसनाधीन त्यांना म्हटलं बाबा बरोबर नाही पेना ते म्हणतात महाराज आपली बहुत टेन्शन आहे बोलते बहुत टेन्शन आहे बहुत टेन्शन है महाराज बहुत टेन्शन है बहुत वो कम होने के वास्ते पीना पड़ता महाराज गर्म होने के वास्ते मुझे पीने का या दारू पिणं तिथलं कठीण काम आहे मस्ते बाबा मी एसटी मध्ये बसलो होतो मला एसटी एक जण बसलो होतो ते होतं दारू पे त्यांना त्याचा पाराला खाजून मारच काय खाजून राहील मार पाय बसला खाजून मी एकदा नंबर बसलो दुसऱ्या त्याने एवढ्या जोराने पाय खाजवला मा पाय करतच सांगू भाऊ तुम्ही राजा मला पाय खाजून राहिले ना म्हणजे मला पाय कुठे आहे मग एवढा खोकला आला लय बाटल्या घेतला खोकलाच बसे ना आमच्या गजान मार्गच्या मंदिर इथून दारू पिणार आहे ते म्हणे महाराज तुम्ही अर्धा किलो दारू प्या म्हणे गावरान एवढा बंपर घ्या म्हणे तुम्ही घेतली की म्हणे तुमचा खोकलाच गेला मी म्हटलं का रे बाबा मी हे बंपर दारू पिलो होतो खोकला जाई म्हणे काऊन जाणार नाही मला 5 चक्कर वावर गेलं म्हणे तुमचा खोकला काय खराब काही व्यसनी सागाडी सोडून द्याला सरळपणाचे जीवन जगाना ऐका हा भाव भगवान ज्ञानोबा म्हणतात माझी भक्ती विना जडो त्याचे जियाले पण आगा पृथ्वीवर पाषाण नसती काही जीवाने केली प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण झाली नाही चला काही दत्त लोकांना प्रतिज्ञा केल्या रावणाला प्रतिज्ञा होती रावणाची काय प्रतिज्ञा होती रावणाची स्वर्गाला श्रीलाई सोन्याला सुगंध आणि समुद्राचं पाणी हर करी बरोबर आहे ना बरोबर आहे म्हणतात पुढे कसं काय बरोबर आहे रावणाची प्रतिज्ञा पूर्ण नाही झाली रावणाची सामान्य होता का रावण त्याची प्रतिज्ञा पूर्ण होती तुमची काय काढली सामान्य होता का त्याला श्रीकृष्ण परमात्मा पत्नी किती तुम्ही काय तुम्हाला काही चागी घेता का तुम्ही थंडी वाजून राहिली का तुम्हाला थंडी मग श्रीकृष्ण परमात्मा पत्नी किती होत्या 16,108 रावणाला पत्न्या होत्या 80,000 पत्न्या 1 लाख करो 1.25 लाख नातू एक जण म्हणे महाराज मग त्याला कंट्रोल किती भेटेल सांग रे बाबा त्याला काय कंट्रोलचं काम पडे कंट्रोलचं काम तुम्हाला करायला कंट्रोल आलं नाही का आणि ज्यानं कंट्रोल दिलं त्याला साधून राहिले बाबा तुम्ही मेहरबानी माना की तो आहे म्हणून जरा मंदिरात तरी आला चला विठाला एवढ्या पत्न्या होत्या 80,000 त्यातली महत्वाची पत्नी कोणती मांडोदरी का सामान्य होती का अरे मांडोदरीला उद्या काय होतं ते आज समजे मांडोदरी जळ अशी झाडाखाली बसली फुलाच्या त्या झाडाला फुलं येत फुलं सामान्य बाई झाली अशी बसल्यावर फुलं येतात तुम्ही पराठे घुसले तेव्हा त्या बाया म्हणता साऱ्या मोठ्या पडल्या तुमची खरं कामाला आहे बरं खरंच कामाला आहे बाबा तुमची महादेवाले पाणी घाला बाबा तुम्हीच थंडागार करून टाकला महादेव बाबा तुम्ही आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या बाबा लाडक्या बहिणी झाल्या लाडक्या बहिणी शिंदे साहेबाला कोण तुम्हीच त्याला निवडून
जिकडं तिकडं बाबा बेकार काम होत आहे. शिंदे साहेब आता डबल आले. पहिले तुम्हाला शिंदे साहेबांना अर्ध तिकीट माफ केलं तर अर्ध तिकीट होतं ना. आता ते निवडून आले. आता तुम्हाला पुढे पुरं तिकीट माफ. पुरं तिकीट माफ झालं रे झालं की या बाया स्टँडवर स्वयंपाक करतात. मग तुमची खरंच कमाल आहे बाबा, खरंच कमाल आहे. आता पैसे येणार आहेत किती? 2100. आता 2100 रुपये येणार आहे. आता आधी महादेला येणार आहे. महादे आले. अय महिला मंडळी, महिलाला आणायची अटी. आता हे पुढचे 2100 कुठे द्यायचे? कुठे द्यायचे? हा हा कोणा कोणा बायाच्या इच्छा हात वर करा बरं. एकही बहिणीला मला काय बरोबर तुमच्या आहेत का की? अरे तुला भेटून राहिला द्यायचं तेवढं माझे आले. करा सर्वजणी हातवर, करा हातवर, करा सर्वजणी. 1,000 दो 2 2 4 5 6 7 8 9 10 22 25 28 50,000 द्या बरं, द्या बरं, द्या. मला हात जोडून विनंती आहे. तुमची कमाल आहे बाबा, बाबा खरंच कमाल आहे तुमची. अगरबत्त्या पेटवा तुम्हीच. शक्यच नाही आमच्या कापूर पेटवा तुम्हीच, दिवे पेटवा तुम्हीच, आणि घरं पेटवा. मला बरेच दिवस नाही समजलं हे लोक बाईले गाडीवर बसवतात पेट्रोल पंप आले की उतरवतात. कोणताच माणूस बाईले पेट्रोल पंपावर नेत नाही. नाही मला लक्षातच नाही बा पेट्रोल पंप कोण नेत नाही. मग मी पेट्रोल पंपावर बोर्ड पाहिलं, आग लावणाऱ्या वस्तू. बरं काय विचारतो काय सांगता येत नाही ना बाई. अरे मी मंदिरात बसेल आणि गरोदर बाई माझ्याकडे आली. मला काय पोरग होती की पोरी सांग काय विचारता का तुम्ही सांगू. आता आम्ही काय सांगा काही काही संताला काय विचारलं पाहिजे. ये ज्ञानबाई गावावे जरी मती आती आणावे तरी या संता बजावे सर्वस्वीची. जे ज्ञानाचा पुरवठा जे तसे हजार वाटा संधी करी सुपटा अवलंबूनिया तरी तण म्हणून जीवे चरणाशी लागावे. अगरबत्ता करावे दाश्यत्व सगळं मग अपेक्षित जे आपले तेही सांगितले पुसले. जेणे अंतकरण बदलले संकल्पाने हे पुसावं. काय पुसान कैमी उदार पावे. त्या लोणीले भागवत केलं मी. लोणीले एक बाई माझ्या जवळ आली आणि महाराज तुम्ही भविष्य पाहता का? नाही तुम्ही पाहत नाही. तुम्ही तशी दिसताना म्हणे. नाही मी पाहत नाही ना बा. तुम्ही मला भविष्य पहा म्हणा बा महाराज. नाही तुम्ही पाहत नाही ना बा. तुम्ही भविष्य जर पाहत असेल तर राजेंद्र महाराज वक्ते तिकडे जायचं ते पाहतात. नाही ना महाराज तुम्ही भविष्य पाहा. मॅट मला समजत नाही ना बा. नाही तुम्ही भविष्य पाहा. मॅट मला समजत नाही ना बा. काय बाहेर नाही ना महाराज. मॅटलं बाई भविष्य पाहायला काही हरकत नाही पण त्याचं पुस्तक मागवलं नाही. ते पुस्तक ते बाई म्हणे माघारी आहे नाही मला सांगला बाबा. राहिलं त्या बाईचंच पाप आहे. आणू का मग मॅट आणायला आणलं त्या बाईनं पुस्तक. मॅडम सांगा तुमचा काय प्रश्न आहे. म्हणे माझ्या पतीचं मला पटत नाही. त्या पुस्तकात काय पहा. मी पान उघडलं. मी म्हटलं बाई तुमच्या पतीचं नाव मोतीराम आहे. म्हणे माय बाई कसं ऐकलं माहिती तुम्ही. मी म्हटलं तुमच्या सासऱ्याचं नाव सगळं आहे. म्हणे माय बाई वा कसं ऐकून राहिले तुम्ही. मी म्हटलं बाई तुम्ही काल 15 किलो तांदूळ 10 किलो गहू आणले. म्हणे माई बाई कसं ऐकलं तुम्ही. म्हटलं बाई ते कंट्रोलचं कार्ड आणि त्या कंट्रोलच्या कार्डातून मी ओळखतो. एवढा प्रबळ राव सांगा ते कवळे. रावणाची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही. काही भक्तांनी प्रतिज्ञा केली. अर्जुनाची प्रतिज्ञा होती कोण्या वेळेस जो अभिमन्यू चक्रीवास सापडला त्यावेळेस. त्या जे त्याने लात मारली ना त्यावेळेची प्रतिज्ञा. आता भाग सांगत नाही. अहो सूर्यास्त व्हायच्या आत जे त्याला मारी नाही तुम्ही प्रतिज्ञा होती झाली पूर्ण नाही. देवाला सूर्याला सांगायला लागलं धागा लागलं आणि सांगला तो सूर्य हा नाही. आता इकडे पाय
आजीबाई माईकडे पाहते आबा हे चित्त असं आहे माणसाचं. बरं मी काही तुम्हाला कठीण सांगून देणार मग मला काही समजलं का मी कठीण काहीतरी काही आधी दैविक म्हणजे काय आधी भौतिक म्हणजे काय ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय मला माहिती आहे. खलास व्हायला तुम्ही टेन्शनमध्ये आहेत लोक. आमच्या पारस लोक लोळून राहिले. कोणाला एकरी 50 किलो कोणती 25 किलो परेशान आहेत हो लोक. एक जर मोबाईल पाय एसटीतून चढलं उतरलं असं फिरलं डबल त्याच एसटीत चढलं. परेशान आहेत लोक. कठीण काम होणार कठीण काम आहे. तुम्ही चिंता करू नका हे समर्थ आहे. अरे कुत्र्याला जर भाकर टाकली तुम्ही तर कुत्र भाकर खात नाही. कुत्र म्हणते तूच काय मी चाललो पुढच्या घरी पोई आहे. तो जर उपाशी राहतो तर भगवंत तुम्हाला उपाशी ठेवी. एक करा वा संसार देवा माझी या भक्त काय संसाराची चिंता. चला देव झोपलेले होते आणि तो अर्जुन समोर येऊन बसला. दुर्योधन आला आणि देवाच्या मागे बसला. देवाने डोळे मग पात्र समोर अर्जुन. अरे अर्जुना अरे बाबा खरे कधी आला. मागून आवाज आला. अरे रे आलो मग. मागून दुर्योधन होता. अरे बाप रे बाप तुम्ही दोघ जण कसे काय आले बा. मनसे शिवसेना हे मनसे शिवसेनाचं ते कठीण काम आहे. काय त्या राज ठाकरेच्या सभे होते लोक. उद्धव ठाकरेपेक्षा सभा झाल्या त्या राज ठाकरेच्या. काय लोक ट्रॉलिंग आहे त्याची बोलायची काय एक माणूस एक शीट नाही आलो लोकांचं कामच कठीण आहे. ए कशाला आले दोघ जण. आमचं युद्ध ठरलं आम्ही मदतीसाठी आलो. ठीक आहे तुम्ही मदतीसाठी आले दोघ जण माझ्याकडे. एकाकडे मी आहे आणि एकाकडे माझे एक सैन्य आहे. सांग रे बाबा तुला अर्जुना का पाहिजे. देवा दुर्योधनाला विचारा का पाहिजे. देव दुर्योधन मला देवा मला तुझं सैन्य पाहिजे. अर्जुना तू मला तू पाहिजे. तू माझ्या रथावर बसला संपलं का. ध्वज स्तंभावरी वानरू तो मूर्तिवंत शंकरू शारदी शारक धरू अर्जुनेशी एका लवलत या प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे ते सारथ्यपण पार्थाचे करीत असे. युद्धाला सुरुवात झाली दादा. खकळाच कौराकडे ग्रहण लागलं. भीष्माचार्य खवळले. पितामह खाता आमचं म्हणे तुम्ही आणि एक पांडव मारू शकत ना म्हणे तुम्ही अजून. भीष्माचार्य लाल धरत झाले. प्रतिज्ञा केली उद्या सूर्यास्त व्हायच्या अगोदर एकही पांडव ठेवणार नाही. एक पांडव ठेवणार नाही. पाचीचे पांडव डोक्याला आपल्यावर बसले. भीष्माचार्याची प्रतिज्ञा आहे. एवढ्या 5 पांडवाची पत्नी कोण. हा द्रौपदी आली का हो. काय गोष्ट आहे. ए द्रौपदी तुला उद्या तुझं कुकू घुसावं लागेल. कुकू एवढी गोष्ट आहे ना. चिंता नाही यायला म्हणतात बाई. पतीजिया अनुसरणी तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी. जे संकट समायला बाई खांद्याला खांदा उचलत असतील ना. कमी बोलत नाही तो बाया राजा. हळू पाटील कशात बोलता तो बाया. एका माणसानं मला चहा प्यायला घरी नेलं. ती बाई घरी नव्हती म्हणून दिलं. ती बाई घरी नव्हती म्हणून मी बसलो असा. तेवढ्यात ते बाई आली ती पुस्तक आणते. त्यांचे बाई अरे उठा अरे उठाणा राजा. अरे उठाणा राजा लवकर. आता काय झालं माहिती आली ती आता काय होतं तू बस उठा काही होतं बस नाही राजा. बाई गरम आहे म्हणायचं म्हणून माहिती नाही झालं. मी तर कशी दिवस काढून राजा काय होतं बस. ती बाई आली तेवढ्या. त्या बाई म्हटलं बाई तुम्ही कुठे असता. ते बाई म्हणे महाराज मी अंगणवाडीवर शिक्षिका आहे. काय आता बरोबर तुम्ही ड्युटी करता म्हणे. हो नाही महाराज तुमची म्हणजे ते खात होता घेऊन का. नाही म्हटलं बाई तुमच्या घरी शेती म्हणजे 2 एकर कोण करते शेती. बाई म्हणजे मीच करते. ते तुमचे मालक म्हणे खाता तर घेऊन का. नाही म्हटलं बाई स्वयंपाक घरचा ते बाई म्हणे मीच करते. तुमचे मालक खाता तर घेऊन का. नाही म्हटलं बाई तुमची किती कमाल आहे. तुम्ही शेतीतलं काम करता ड्युटी करता आणि एवढं मोठं करून एवढ्या माणसाले पोचता. किती कमाल आहे तुमची. ते बाई म्हणे काची कमाल आहे महाराज. असं समजा आपण एखादा कुत्रच वागतो. मजाकच्या बोलतात का बाय. आता माझी पत्नी मला म्हणे का नुसतं हिंडून राहिले तुम्ही. त्या पोरीचं लग्न आलं का 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 कशी मी आता चिंता नको करू. तुले 5 लाख रुपये भेटतील म्हणे काची. मी आता माझ्या नावाचा विमा काढला नाही. चिंता नको करू. मला म्हणे तुम्ही मागच्या वर्षी तर काढला होता.
सबको नाही समजेगा ये. तिचं म्हणणं पडलं मागच्या वर्षी कुठे मेले तुम्ही. मजा काय त्या करोनाच्या पिरियडमध्ये एकही दिवस कीर्तन नाही. एक कीर्तन मग बाई घरी पद्धतशीर पाहिजे काय बाई नाही अशीच मी काय करो हरिपाठ करून वाट्यावर बसू की ना त्यानं पाहिजे लोक. आमचं कुटुंब घर झाडला झालं घर झाडत मी तो वाट्यावर बसेल तेवढं त्याला कुत्र त्या कुत्र्याला म्हणते हाडा 2 महिन्यापासून अटीच मारून राहिला. मजाकचं बोलणं झालं का आजी वाजे हे मजाकचं बोलणं आहे काय वाजे काय म्हटलं मला कुत्र परवा दिवशी गोष्ट मी गिरीचं कीर्तन करून घरी आलो. मला श्री भांडणात उभी मी थापड मारली. माझ्या साधूजी लक्ष्मी भांडणात काय काम लढत घरी आली. माझ्या लांड्या तुम्ही पाणी भेटत त्यांची भेटत झोपून राहिली. 10 वाजले ताई तिने गिलासात दूध टाकलं इलायची टाकली दूध आणलं मला या दूध उठा मला खराब वाटलं ते. मग आता किती प्रेम झालं गड्या हे थापड मारले जे बाई दूध आणते किती प्रेम झालं. हम बने तुम बने ये तुझे के लिए मैं आपल्या काले दूध आणलं त्या राहू द्यायला लागत होतं. मला म्हणे सरपाले दूध 50 लागते. मजाकचं बोलणं झालं का आजी वाजे हे मजाकचं बोलणं आहे काय वाजे बाई म्हणे खरं मरता तरी बाई म्हणे खरं मरता तरी बरी नाशेले घर ठोंगोनिया. ते कोण होती बाबा द्रौपदी होती. ओ देवा कुठे गुंतलाशी द्वारकेच्या चल माझ्या बरोबर. हो दादा इकडे काय झालं तुला काय बनवून चालला असलो. हे द्रौपदी पहिले मला कळलं मग त्या विश्वाच्या मुखातून निघलं असं दादा चला रात्री डोळ्या रात्री चला माझ्या बरोबर. द्रौपदीला बरोबर घेतलं रंगभूमीवर आणलं. तिला सांगितलं खाली उतर जायचं विश्वाच्या दर्शन घ्यायचं फक्त विश्वाच्या एवढं करायचं. द्रौपदी उतरली त्या खडवाईचा आवाज लागतो त्या लाकडाचे होते. ए द्रौपदी त्या खडवा मागून दे त्या चपला मागून दे माझ्याकडे पास होतं माझ्याकडे पास. द्रौपदीच्या चपला खडवा हातात घेतल्या. जगाचा छलक जेणे ही विश्व निर्मिले असा परमात्मा विश्वाचार्याच्या कुठे भाई मुझे साधा भया भक्ती का नाही लाज धरीत. द्रौपदी आतमध्ये गेली. भीष्माचार्य उठले होते जप चालू होता. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी मला बोलतो ना श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी काय आवाजात पागा आहे बरं नामचिंतना. बोल हरी बोल बोल हरी बोल मुकुंद माधव केशव बोल केशव माधव हरी बोल हरी बोल. हे भरा रे मोबाईल मध्ये पुरो पुरो हे मोबाईलमध्ये भरायला लागेल. मोबाईल मध्ये काय भरलेलं बघ तुम्ही काही समजत नाही आम्हाला काहीच काही भरलं नाही. गजरा रे मले का पोराचा फोन आला सकाळी आज तारीखसाठी. मी तो झोपेत उचलला नाही मग मी उचलला तर ड्रिंक टोकून वाजली ते तरी त्या पोराची झुम बराबर झुम शराबी झुम बराबर झुम शराबी.
नाही आता याला तारीख देणं म्हणजे त्याच्याबरोबर आपली करावी. अरे भगवंताचं नामांकित भरा. तुमचा ऍक्सिडेंट झाला तर मला परत भेटायला चला विठाला मागे पुढे उभा. हो जप चालू होता. द्रौपदीनं दर्शन घेतलं. बांगड्याचा आवाज आला. भीष्माजीनं आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भव. परमात्म्यानं बाहेर कुठीच मारली. आपलं काम झालं. डोळे उघडून पाहता भीष्माचार्य. द्रौपदी द्रौपदी तू एकटी एवढ्या रात्री आणि मी एकटी थोडी आणि मग दादा आहेत ना बरोबर दादा. भीष्माचार्य उठले. पितांबर टाकला. परमाच्या खडवा होत्या त्या चपला त्या शालू टाकला. शालू आणि मान खाली घातली. खलखल 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 करून राहिली. आता कठीण आहे. आता कठीण आहे. केला ऋणी नारायण. मान खाली घेतली. परमात्मा गेले पाहिलं. देवा काय काय देवा काय. हाताने झटका मारला. खडवा खाली पडले. हे खवळले भीष्माचार्य. तुमची प्रतिज्ञा आहे ना हातात शस्त्र धरणार नाही. हाय भीष्म मला हातात शस्त्र धरायला नाही. माणसानं देवासंग प्रतिज्ञा करा. वैरी करायची देवासंग करा. दोस्ती करायची त्याच्या संग करा. हे काय फकीर माणसाला तुम्ही उभे. एक बहात्तर घरी त्या बाईला म्हणे बठ्ठ्याला पुढं गाव भेटे. ते बाई म्हणजे तुम्हाला कुत्रे भेट नाही ना. तुम्ही कुत्रे म्हणता हळा कुत्रा. तुमचं एवढं असेल तर जा एखादा कुत्र एखादा भागा म्हणून जा. काय बरं जा गेला ना. भागाचे पाय घेतले घेऊन आलो. बाई म्हणे असं म्हणतो का ते म्हणतो कोण तोडून गेलं तर पहिले. हा युद्धाला सुरुवात झाली. पहिला बाण सोडला. अर्जुनाच्या रत्न वरचा हे केला कळस. दुसरा बाण सोडला. परमात्म्याने रथ जमिनीत ताणला. तिसरा बाण सोडल्याबरोबर सुदर्शन चक्र हातात धारण केलं. भीष्मापाला केला धरा. झाली प्रतिज्ञा देवाची पूर्ण झाली नाही. त्याचाच अवतार महाविष्णूचा अवतार. हे ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात अवघाची कीर्तन कधी चालू झालं. कीर्तन सुरुवात कधी झालं. 8 ला सुरुवात. 8 ते 10 वाजले. अभंगाची सुरुवात आहे. तुम्ही माणसा महाराज तुम्ही यदलोक काय केला म्हणून यदलोक काय डान्स केला म्हणून. अभंगाची सुरुवात आहे बघा. ज्ञानोबराय म्हणता संसार सुखाचा करी. त्याची संसार कसा दुःख बांधावडी आहे. एवढा दुःखरूप असणारा संसार ज्ञानोबराय म्हणता सुखाचा करी. कोणाच्या भरोशावर भजन करा. हो तुम्हाला माल्यामध्ये काही कुसरपणा वाटून राहिला काहीतरी. तुम्ही ज्याच्या घरी लहानी समाज का बसले लहानी घरी गेले. मी त्याच्या घरी गेलो. 110 ताप होता. 110 सण नाम टाकलेलं होतं. मी दवाखान्यातून आलो. मग आता फराळ करत नाही काय झोपलो आले बरोबर. तुम्हाला काही वाटून राहिलं का. कारण कंटिन्यू दररोज कीर्तन चालू आहे दररोज. आणि एवढा सण तपलो काहीच सूचना. तुम्हाला काही वाटून राहिलं का की काही. माझ्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहिले.
करा बरं हात वर करा बरं हात वर करा करा हात वर करा वाह किती लोक आहेत बापरे बाप महाराज समाज वाह करा हात खाली थोडासा टोकळा पडा माझा थोडासा काही इलाज नाही तुमचा नाही वर केलं तुम्ही इलाज नाही तुमचा अख्खे महाराज लोक मातीत घातले तुम्ही भजन केलं तुम्ही भजन केलं नाही केलं माझा काय जाईल काय जाईल हे जरी नाही चाललं
हे जे नाचते नसते सगळं टाळ्या वाजवा. ते सर्वांच्या नाही बाबा, बैंड बाजा तो कोई नहीं, सादी गोष्ट नहीं. यहाँ पर वही नाचते हैं जिसको मेरे दत्त भगवान बुलाते हैं. सबका काम नहीं दादा ते भाऊ नाचते. टाळ्या वाजवा. तुम्हाला फोटो वाटतोशी चला एमपीत माझ्या बरोबर. अरे बुवाजी 3-3, 400 तरुण पोरं असे नाचतात पोरं. 3-3, 4 तास कीर्तन चालते. त्यातले 70 पोरं माळकरी झाली. आज 70 पोरं आज मला फोन येते, बाबा कीर्तन कधी आहे तुमचं, कीर्तन कधी आहे तिकडे. तुम्हाला फोटो वाटत असेल चला तुम्ही, चला बाबा तिकीट मी काढतो, पैसे तुम्ही देता. आज लोक पाहतील बघा विचार मंडपात माणसाने वाहून बाहेर उभे सर्व बाया पाखंडी. 10:15 वाजले कीर्तन मुळ्याचा कामच नाही. करा हातवर सर्वजण भजन राहिलं. विठ्ठल एका मुलीचं लग्न झालं. ज्या घरात ते मुलगी दिली ते 4 भाऊ होते. वडिलांजवळ 12 एकर शेती होती. वडील वारले. 4 मुलीला किती आली? 12 एकर जमीन 4 मुलीला किती आली? 3 आहे ना. वडील वारले. मग ज्या पहिल्या पोराला जमीन भेटली होती 3 एकर, त्यानं ते महिन्यात 6 एकर केली. 2 नंबरच्या पोराने ते 3 एकर जमीन 12 एकर केली. 3 नंबरचा पोरगा त्याने ते 3 एकर जमीन भेटली होती ती 9 एकर केली. आणि शेवटच्या पोराने ते जमीन गमावली. आता 14 जानेवारीला काय ती संक्रांत. त्या जेठाने बसल्या म्हणा आपल्या हळदी कुंकू करायचं आहे. पण ते आणतो तुम्ही काही, ते आणता तुम्ही काही. ती मोठी बाई म्हणाली मी देते 2000. 2 नंबरची बाई म्हणे मी देते 1,500. 3 नंबरची बाई म्हणे मी देतो 3000. आता नंबर कोणाचा आहे? हा आता नंबर कोणाचा आहे? या बाईजवळ या बाईजवळ या बाईजवळ या बाईजवळ. हे बाई म्हणे थांबा, तुम्ही माझजवळ जरी काही नाही ना, माझजवळ जरी काही नाही ना, मी आता एसटी पकडतो. हापातापा नाही सांग. आता एसटी पकडतो आणि माझ्या बाबाच्या घरून पैसे घेऊन येतो. हा दृष्टांत काढा आणि इकडे टाका. जाईल गे ज्या प्रमाणात ती मुलगी म्हणते तुमची पूर्णता करण्यासाठी माझ्या माहेरा जाईल, तसं ज्ञानोबा म्हणतात तुमची पूर्णता करण्यासाठी माहेरा ज्ञानेश्वर
बाराचे हे चरणातून वळत होतं, पण 10:15 झाले पण मॅजिक कॅपॅसिटी संपली. वास्तविक पाहता माझ्या पायाचा हा बॉल गेला, आता उभं राहणं शक्य नाही. तरी गजानन महाराजची शक्ती आहे, नाही तर मी 5 मिनिट उभं राहू शकत नाही. माझा हात धरून इथे आणलं काही नाही, पण अजूनही कीर्तन अर्धा घंटा ही गजानन महाराजची शक्ती आहे, कृपा आहे माझ्यावर कीर्तनाची. अजूनही आम्ही जसे आहोत तसे आहोत. असले महाराज 40 वर्ष झाले. आता हे बाबा आईसाहेब मुक्ताबाई संस्थेचे आहे. आता हे पोरगा आमचं, हा पोरगा आपासून आता येताही नाचल्या, हे गुरुजी नाचले कराडे, हे सर्व सोयरी मंडळी आमची. 40 वर्ष झाली मी तसा गेलो, काही फरक नाही. आता एका साधूने फोन लावला मी कीर्तनासाठी पारसला प्रगट दिनमध्ये. म्हटलं माझा प्रगतीचा 27 तारीख पाहिजे. कोणती? म्हटलं मला 14 तारीख पाहिजे प्रगट दिनमध्ये. हा म्हणे दिली मला. मी मोबाईल बंद केला, जाऊन मग त्यांनी डबल फोन लावला. म्हणे पॅकेटचं नाही बोलते तुम्ही, पॅकेटचं मॅटर सांगा ना. तो कीर्तनकार मला म्हणाला, मला लोक 35, 40, 50 हजार देतात. तो मला म्हणाला तुम्ही लांडे महाराज ना, हा तुम्ही आमच्या परिसरामध्ये येता, तुम्ही एक काम करा, मला 25,000 देऊन टाका. म्हटलं 25,000 कशाची बाबा? तुमची गाडी नाही का स्वतःची? माझी गाडी स्वतःची आहे. आमच्या गाड्या नाही तो अजून राहिला नाही, स्वतःची गाडी नाही. मग तुमची गाडी स्वतःची आहे. म्हटलं मग तुम्हाला मी 11,000 रुपये देतो. 11,000 आज ती आता 150 किलोमीटर 1,500 तर डिझेल, वरती अजून पैसे 6-7 हजार रुपये. इंजिनियरले पगार नाही एवढं पैसे तुम्हाला मी देऊन राहिलो. तो महाराज काय म्हणा मला नाही, कीर्तन का मला म्हणे असे चिल्लर कीर्तन नका सांगू, चिल्लर कीर्तन नका सांगू म्हणे. वाईट आहे महाराज, वाईट आहे. आम्ही इथले वर्ष झाले, विचारा तुम्ही या लोकांना, विचारा. आम्ही अजून हात पसरला आणि आम्ही हात पसरते म्हणून आम्हाला देत नाही, ते महत्वाचं. हा मोबाईल पण हे डेकोरेशन म्हणून नाही. माझ्या मुलीला 2.5 लाख रुपये पेमेंट आहे.